चला एक कल्पना करूया. एका घरातली सांज वेळाली गजाल. बाहेर सगळं शांत, पण घरांत मात एक वोट प्रश्न. एक वोट विचार सगळ्यांच्या मनात घोळटा. एका भुरग्याच्या फुडाराचो प्रश्न. हो असो प्रश्न जो फक्त ताचं न्हय, तो पुराय कुटुंबाचो भविष्य ठरायतलो. पण थांबा, हो निर्णय घेवचे पयलीं फक्त 1 मिनिट थांबा. खरेच हो निर्णय घेवचे पयलीं आमी त्याच्या फाटल्यान असलेल्या खऱ्या गुंतवणुकीक समजून घेतलं काय? कारण हे फक्त एक कोर्स निवळप नाही, ही एक व्हड गुंतवणूक आसा. आणि ह्या आमच्या विश्लेषणात आम्ही हेच पळूया की या गुंतवणुकीचो खरा अर्थ कितें. हो निर्णय तो खरंच तुमची पुराय जीण ठरावंक शकता. कारण चडकरून आमच्या भारतान कसे असता, खंयचो कोर्स खर्चो हे फक्त एका विद्यार्थ्याचं धरावपण असतं ना, हे पुराय कुटुंबाचं एक मिशनच जाता. हातून भावनाही असतात आणि तितलीच व्हड आर्थिक गुंतवणुकी असता. चला तर ह्या निर्णयाका एका वेगळ्या दृष्टीन पळोवया, एक गुंतवणूक म्हणून. आणि ही साधी गुंतवणूक नाही, तर कुटुंबाच्या सुरुवातीच्या काळातली सगळ्यात वडली गुंतवणूक. 1 मिनिट विचार करात. पहिल्या वर्सा फी आणि कोचिंग क्लासेस, मागीर पुढली 3-4 वर्सां रावपाचो खर्च, शिकपाचो खर्च. आणि हे सगळं करताना जिणेची सगळ्यात मोलाची, सगळ्यात उर्बेची 3 ते 6 वर्सां वातात. ताचेर भर म्हणून हजारांनी वरां अभ्यास. ही गुंतवणूक कितली व्हड आसा ना? आणि हे खरेय आसा. जाणकारांच्या मतान ही चड करून कुटुंबाच्या सुरवातीच्या जिवतातली सगळ्यात व्हडली गुंतवणूक असता. आणि ही गुंतवणूक फक्त पैशांची न्हय, ती वेळाची, उमेदीची आणि कष्टांचीही असता. पूण एक प्रश्न उरता. इतले कष्ट, इतलो वेळ, इतले पैसे घालूनय जाय तशे निकाल मिळना जाल्यार कितें? हांगाच खरी समस्या सुरू जाता. हे वाक्य चडशा घरांनी ऐकूक मेळटा ना. माझे भुरगे खूप शिकता, रातदीस अभ्यास करता, पण मार्क्स मात सारखे येनात. आणि हे ऐकून पालकही नाराज जातात आणि भुरगी, तांकां दिसता सगळी मेहनत फुकट गेली. पण खरी गजाल पळयल्यार वेगळीच आसा. समस्या मेहनतीची न्हयच. मुळात समस्या आसा मिसमॅचची, म्हणल्यार चुकीच्या मेळाची. आणि हो जो चुकीचो मेळ असता तो विद्यार्थ्याचो आत्मविश्वास कमी करता, शिकपांत अडचणी हाडता आणि फुडाराच्या बऱ्या संधी त्याच्या हातांतल्या वतात. परिणाम खूप कष्ट करूनही फळ शून्य. तर मग हाचेर उपाय कितें? उत्तर लिपलां एका वेगळ्या संकल्पनेन, ती म्हण्यार मेंदवाचा ROI, म्हण्यार गुंतवणुकी वयलो परताव. हाचो अर्थ आमकां आमचो प्रश्नच बदलपाक जाय. खंयचो कोर्स सगळ्यात बरो हे विचारचे बदला आमी हे विचारपाक जाय की खंया मेहनत केल्यार सगळ्यांत चड परतावो मेळतलो. आणि ह्या परताव्याची चावी काय आसा? ती आसा कॉग्निटिव्ह स्किल्सांमध्ये. ह्यो म्हणल्यार आपल्या मेंदवाच्यो मूळ शक्ती, जशे की याद दवरपाची ताक, लक्ष केंद्रित करप आणि विचार करपाची पद्धत. ह्योच सक्ती थारायतात की आपली मेहनत निकालात कितली सोंपेपणानं बदलतली. चला एक सोपे उदाहरण पळोवया. 2 विद्यार्थी आसात. विद्यार्थी ए ची याद खूप बरी आसा. तो फक्त 3 वरां अभ्यास करता आणि ताका सगळें याद उरता. आता विद्यार्थी बी कडे पळोवया. ताची याद थोडी कमी. तो 6 वरां अभ्यास करता, दुप्पट मेहनत, पण तरीय तो विसरता. हाचे वेल्यान कितें समजता की तुम्ही कितली मेहनत करतात हे महत्वाचे नाय, तुमचो मेंदू त्या कामाखातर कसो घडला हे चड महत्वाचे. ठीक आसा, तर मग आपल्या मेंदुवाची घडण समजून घेऊन आम्ही एक बरो निर्णय कसो घेवून शकतात. पळ्यात, गजाल सोपी आसा. वेगवेगळ्या करियर मार्गांक वेगवेगळ्या मानसिक शक्तींची गरज आसता. जसे ह्या चित्रात दाखवेला, प्रत्येक कामाक एक खाशेली मेंदवाची तांग लागता. उदाहरण पळोवया. इंजिनिअरिंग सारख्या क्षेत्रांत तार्किक विचार आणि स्पेशल स्किल्स लागतात. मेडिसिनमध्ये वचपाचो असल्यार तुमची याद बरी असपाक जाय आणि लक्ष केंद्रित करपाची तांग चड असपाक जाय. कॉमर्स खातीर आकडेमोड आणि प्लॅनिंग गरजेचं. आणि ह्युमॅनिटीज सारख्या विशयांत भास आणि समजून घेवपाची तांग महत्वाची थारता. आणि जेव्हा आम्ही हो मेळ बरोबर जुळवून निर्णय घेतात, तेव्हा किती जाता? तेव्हा एक आत्मविश्वास निर्माण जाता. आपल्या मुखार 2 वाटो स्पष्ट दिसतात. एक वाट जे मेंदोवाची तांग आणि करियर ह्यांचो बडो मेळ बसता. ह्या वाटेर शिकप सोपे जाता, आत्मविश्वास आपसुकच वाढता. आणि दुसरी वाट जे हो मेळ ना, थे छड मेहनत, पण पळ कमी आणि निमाणे हाताक लागता ती फक्त निराशा आणि थकवो. तर योग्य मेळ जोडल्यार फायदो कोणाक जाता? सगळ्यांकच. विद्यार्थ्यांक एक स्पष्ट दिशा मिळता, त्यांचो ताण कमी जाता आणि आत्मविश्वास वाढता. आणि पालकांखातीर तर हे खूप महत्वाचे. तांकां एक वैज्ञानिक आधाराचेर निर्णय घेवक मिळता.
होडखर्चीक चुका टळतात आणि सगळ्यात महत्वाचे मनाक शांती मेळता. म्हणून एक गजाल लक्षात दवरात, करियरात यशस्वी जावंक म्हळ्यार फक्त चड मेहनत करप नाय, तर ती वाट निवडप जंय तुमचो मेंदू सगळ्यांत बरें काम करता. जेन्ना योग्य निर्णय घेतला वता तेन्ना मनातलो गोंधळ नासा जाता आणि फुडाराची वाट आपसूकच उजवाडता.